शुभ सकाळी. श्री स्वामी समर्थ. मग माझी तुळशीची रोप बघा किती छान आली. मनी प्लांट पण छान वाटते. चला आता झाडू मारून घेते. मस्त इकडे उंबऱ्यातलं सगळं झाडू वगैरे मारून घेऊन झाडू मारून झाली आता पुसून घेते. तुमची पण रोजची रुटीन अशीच असते का? उठल्याबरोबर म्हणजे झाडू वगैरे मारणं, पुसून घेणं, उंबऱ्याची पूजा करणं. तुम्ही पहिला कुठून सुरुवात करतात? स्वयंपाकापासून का पूजापासून? छानपैकी हळद लावून घेतले. चला आता स्वस्तिक काढून घेते. स्वस्तिक वगैरे मी ऑलरेडी काढलेच होते. लक्ष्मीची पाऊल काढून घ्यायचे होते, त्याच्यामध्ये कलर वगैरे भरायचा. मग तुम्ही पण अशीच पूजा करतात का? नक्कीच मला सांगा कशी वाटली माझी पूजा. रुद्र आज लवकर उठला होता, बसला होता माझ्यासमोर माझं सगळं पूजा वगैरे बघत. मम्मी तू दररोज करते का हे? म्हणजे असं आज तो लवकर 5 वाजताच उठला होता. दररोज सगळं केलेलं असते, त्यांनी आज स्वतः डोळ्यांनी बघते. मला गप्पा मारत बसला होता. मी पण दररोज लवकर उठतो तुझ्यासोबत म्हणून. माझी फायनली पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आता स्वामी महाराजांना अभिषेक वगैरे करून त्यांची व्यवस्थित पूजा वगैरे करून त्यांचं पण सगळं व्यवस्थित बघावं लागतं मला. स्वामी महाराज कधीपासून आमच्या घरी आलेत ना, तेव्हापासून आमचं घर म्हणजे एकदम असं आम्हाला कशाचं टेन्शन असं वाटतच नाही. कितीही जर टेन्शन असलं तर ते टेन्शन कुठं जाते हेच आम्हाला कळत नाही. तुम्ही पण स्वामी महाराजांची सेवा करत नसलं तर नक्कीच करा. त्यांची सेवामध्ये नक्कीच जावा तुम्ही. सर्व मंगल मंगले शिवे सर्वद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते राजा उद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझी पूजा फायनली कंप्लीट झालं. म्हटलं आता आरती करून घ्या. आरती करून तुम्ही पण दररोज स्वामींची आरती करतात का? गुरुवारी करतात? नक्की कळवा आम्हाला. चला फायनली पूजा वगैरे सगळं झालं माझं, निवांत झालं. म्हणले आता पोरांचे डबेचं बघा. यश म्हणत होता मला हे नको ते नको, भाजी करायचं तर काय भाजी. तुम्ही पण तुमच्या पोरांचं टिफिन म्हणजे तुम्हाला पण तुमच्या पोरांचं टिफिन काय द्यावं दररोज हे टेन्शन येते का माझ्यासारखं? नक्की सांगा. भाजी वापरून झालं म्हटलं पाणी टाकावं. ती शिजूस तर म्हणा पीठ चाळून घेतले. पीठ म्हणजे मळून ठेवले की कसं थोड्या वेळ भिजते छानपैकी भिजले की चपाती मऊसूत छान होते. परत जरा भाजीकडे बघितले. एवढं सगळं करूच तर माझ्या घरात एवढं मोठं राडा पडलं होतं. म्हणले एवढं राडा कधी आवरा. म्हणले आधी पोराचं टिफिन पॅक करून घ्यावं, मग नंतर किचन आवरावं सगळं. भाजी बीजी सगळं. तो दररोज मला म्हणते, मी त्याला 1.5 चपाती दररोज म्हणते मला एकच चपाती दे. चला आज एकच चपाती देऊ म्हणले. मी डबा पॅक करत होते. रुद्र म्हणला मी लावतो. बरं लाव चल. डबा पॅक झाली. म्हणले किचन आवरून घेऊन. फायनली माझं किचन क्लीन झाली. पोरांना म्हणले दूध द्याव. तुम्ही पण दररोज तुमच्या पोरांना बॉर्नव्हिटा टाकून दूध देतात का? पण माझे व्हिडिओ कुठून बघतात हे मला कमेंटमध्ये सांगा. चला आपण फायनली पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.